हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग साहित्य पाहू. तर 1 वाटी आंबे मोहोर तांदळाचे पीठ, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दूध, 2 ते 3 चमचे तूप, 1 वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धी वाटी गूळ, ड्रायफ्रूट्स, 1 चमचा खसखस, 1 चमचा वेलची पूड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण अगोदर गॅस ऑन करून घेऊ. त्यावरती पातेले ठेवून अगोदर आपण उकड काढून घ्यायची आहे मोदकासाठी. तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी वतून घ्यायचे आहे. अर्धी वाटी दूध वतायचे आहेत. आता 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी भरपूर होतं. आणि चवीपुरते थोडेसे मीठ टाकायचे आहे. आता अर्धा चमचा तूप टाकायचे आहे आपल्याला. आता ते छान हलवून घ्यायचं आहे. त्याला अशी मस्त उकळी येऊन द्यायची आहे. ते पहा आता उकळलं की त्यामध्ये ते तांदळाचे पीठ घालायचे आहे 1 वाटी. तर ते छान असं मस्त गोळा करून घ्यायचा आहे. व्यवस्थित एकजीव करून घेऊन गोळा करायचा आहे त्याचा. तर याच्यासाठी आंबे मोहोर तांदूळ स्वच्छ धुवून तो फॅन खाली सुकवून घेतला आहे मी. आणि मग गिरणीतून बारीक असं पीठ दळून आणलं आहे. घेण्याच्या अगोदर ते चाळून पण घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे एकदम मोदक लुसलुसीत छान मऊ होतात. ते पहा आता मी ते पीठ ताटामध्ये काढून घेत आहे. आता ते गरम आहे ते पीठ, त्यामुळे आपण 1 ग्लास घेऊया. ग्लासच्या साहाय्याने आपण ते पीठ छान एकजीव करायचे. त्यात एखादी गुठळी राहिली असेल तरी ती मोडल्या जाते आपली गुठळी. त्यामुळे ग्लासने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहे पीठ. त्याचा हाताने छानसर आता गोळा करून घ्यायचा आहे. ते पहा आता असा मस्त गोळा मळून घ्यायचा हाताने. तो गोळा आता आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये लावून घ्यायचा आहे. तर मी एक कुकरचा डबा घेते छोटासा. त्यामध्ये तो गोळा ठेवून देणार आहे आणि त्याला असे होल पाडणार आहे, म्हणजे व्यवस्थित सगळीकडून पीठ आपलं छान मऊ शिजल. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. आता गॅस ऑन करून त्यावरती कुकर ठेवायचा. त्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास इतके पाणी वतायचे आहे. नंतर त्यामध्ये आपला तो पिठाचा डब्बा ठेवून घ्यायचा. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता आपला कुकरचं झाकण लावून ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता तो कुकर मी दुसऱ्या गॅसवर ठेवते. आता इकडं आपण तवर सारणाची तयारी करू. मी आता कढई तापत ठेवली आहे. आता त्यामध्ये तूप घालायचे. कढई मस्त छान तापून द्यायची. त्यामध्ये तूप घालायचं 1 चमचाभर. तूप छान तापलं की त्यामध्ये खसखस 1 चमचाभरून घालायचे आहे. ओल्या नारळाचा चव 1 वाटी घेतला आहे आपण. आता अर्धी वाटी गूळ घालायचा आहे.
मंद गॅस करायचा आहे एकदम, नाहीतर ते करपू शकतं. त्यामुळे बारीक गॅसवर छान असं ते परतून घ्यायचं मिश्रण. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आता त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आपल्याला. इथे 4 ते 5 बदाम आणि 4 ते 5 काजू असे घेऊन ते चॉपरने बारीक करून घेतलेत. 1 चमचा वेलची पूड. छान मिक्स करून घ्यायचं. आता खूप पण असं कडक होऊस तर परतायचं नाही, ते मंद गॅसवर परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे. आता प्लेटमध्ये काढून घेतले मी ते थंड होण्यासाठी. तर आपला ते तिकडे शिट्ट्या पण झाल्या आहेत त्या ह्याच्या पिठाच्या. आता तो कुकर पण थंड झालाय. तर आपण आता मोदकासाठी उकडण्यासाठी पाणी ठेवून घ्यायचं एका कढईमध्ये. त्यामध्ये वाटी किंवा स्टँड तुम्ही ठेवू शकता. मी वाटी ठेवलेली आहे. आता आपला कुकर थंड झालाय. आता आपण तो काढून घेऊया डब्बा. आता ते पीठ एक भातवाडीच्या साह्याने मी ते पीठ काढून घेतले एका ताटामध्ये. परत एकदा मी ग्लास घेते आता आणि त्याने छान असं पीठ बघा खूप मस्त शिजले असे एकदम. आता ते एकदम मऊसूद पिठाचा गोळा होऊस तर आपल्याला पाण्याचा हात घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे. ते पहा मी असं मस्त गोळा करून घेतलाय त्याचा. आता त्याची गोळी करून बघते मी एक, म्हणजे आपलं पीठ जर चिरलं नाही तर ते पीठ पूर्ण शिजलं असं समजून जातं. मग ते पहा पिठाला अजिबात चिरा पडत नाहीत, त्यामुळे छान शिजले पीठ. आता मी मोदक साचा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडीसा गोळा घालून तो व्यवस्थित सगळीकडून थोडासा तुपाचा हात घेऊन असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला अशा कळ्या छान पडतात. आता त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. ह्या साच्यामुळं खूप सारण बसतं आणि मोदक छान गोड लागतो. असं जाड लागत नाही अजिबात. आणि वरून परत आपल्याला थोडंसं पीठ लावून त्याचं तोंड पॅक करून घ्यायचं आहे. ते पहा आपला मोदक आता तयार झालेला आहे. पहा खूप छान मस्त होतो. साधी सोपी ट्रिक आहे आणि एकदम दिसायला पण छान सुबक दिसतो. तसाच मी अजून एक करून घेते. पहा व्यवस्थित सगळीकडून दाबून घ्यायचं. थोडासा तुपाचा हात घ्यायचा म्हणजे अजिबात चिकटणार नाही आपल्या हाताला. छान ते पहा. आता त्यात अजून सारण भरते व्यवस्थित. परत त्याचं तोंड व्यवस्थित दाबून त्याला थोडंसं पीठ लावून दाबून घ्यायचं आहे. बघा मस्त दिसत आहे आपला मोदक. या पद्धतीनेच मी सगळे मोदक करून घेणार आहे. आता मी एक प्लेट घेतली आहे, चाळणीसारखी आहे ती प्लेट. त्यावरती बटर पेपर टाकून त्यावरती सगळे मोदक ठेवून घेते मी. थोडं थोडं अंतर ठेवून, थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे मोदकाच्या मध्ये. आणि मी मगाशी कढईमध्ये पाणी ठेवले ना, त्यामध्ये ते ठेवून द्यायचं वाटीवरती आणि झाकण ठेवायचं आहे. आता 10 ते 15 मिनटं
आपण ते छान शिजवून घ्यायचं आहे. त्याला मस्त आपले मोदक उकडतात. ते पहा आता गॅस बंद करून घेतलाय. आता आपले मोदक उकडले आहेत बघा. खूप छान झालेत, मस्त उकडले, वाफा निघतात त्यातून. आता मी पोळते हाताला, त्यामुळे मी चमच्याने दुसऱ्या प्लेटमध्ये घेते मोदक. असे मस्त होतात मोदक. या पद्धतीने करून पहा. आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यावरती थोडंसं तूप सोडायचं आहे. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.